नमस्कार, मी शैलजा चव्हाण. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीजी, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. माझं 1-2 मिनटं ऐकून घ्या. TWJ नावाची कंपनी होती. याचे ऑफिसेस 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये होते. 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये यांचे ऑफिसेस फक्त बिझनेस करताय अशा टाईपचे होते आणि हे बिझनेसच करत होते असं त्यांनी 11 ते 12 कंपन्या आम्हाला दाखवल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 1200 कोटी प्लसचा फ्रॉड केला आहे पूर्ण महाराष्ट्रभर. महाराष्ट्रात पण आणि मध्य प्रदेशमध्ये पण काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत. त्यांच्या कंपनीचे नावं खालीलप्रमाणे होते. TWJचे मेन डायरेक्टर होते समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि TWJ इव्हेंट्सचे डायरेक्टर होते प्रतीक जासुटकर, रोहित मस्के. TWJचे हॉस्पिटॅलिटीचे डायरेक्टर होते मुनाफ मुकादम, स्वप्नील पवार. TWJ लर्निंग सोल्युशन अमित बालम, किरण कुंडले. TWJ IT सोल्युशन सूरज सुकासने, प्रणव बोर्डे. TWJ इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर व्यंकेश घाग, सिद्धेश पाटील. TWJ बिझनेस कन्सल्टिंगचे डायरेक्टर अविनाश कदम, सचिन पाटील. TWJ मीडिया देवा घाणेकर, अमित पाटील, अमित जाधव सर. TWJ लॉजिस्टिकचे स्वप्नील देवळे, सौरभ बोर्डे. TWJ विथ सोशल रिफॉर्म प्रसन्न करंदीकर, मोहन कोरगावकर. TWJ व्हेंचर माहेश्वरी पाटणे, रघुवीर महाडिक. TWJ असोसिएटचे ऋषिकेश पाटील, सोनाली पाटील आणि यांचे सगळे ब्रांच मॅनेजर जसा की सागर कदम. परत त्याच्यानंतर मेन त्यांच्या सगळ्यामध्ये इन्वॉल्व असणारा सूरज पोळ. तर मला ह्या सगळ्या घोटाळ्यांबद्दल एकच सांगायचं आहे सर तुम्हाला की खूप मोठा घोटाळा झाला आहे. आम्ही सगळेजण खूप जास्त त्रासात आहोत आणि दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी खूप ईमेल केलेत तरी पण तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स पाहिजे तसा आलेला नाही आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर तुमचे काही लोकांचे फोटो दाखवून असे बिझनेसेस सांगून की आम्ही गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो आहे, आमचा असा प्रॉफिट होतो आहे, आम्ही तुम्हाला 3%, 4%, 5%चा परतावा देतो म्हणून असे करून कोट्यावधी पैसे घेऊन 10 ते 11 हजार लोकांना फसवण्यात आलं आहे. तरी माझी एक रिक्वेस्ट आहे माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही याच्यात थोडंसं लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे 2300 पोलीसवाले याच्यात इन्व्हेस्टर होते. काही अधिकाऱ्यांची त्याला साथ आहे. जसं की ठाणे ऑफिसला मी स्वतः 18 सप्टेंबर रोजी गेलेले होते CP ऑफिसला, EOW डिपार्टमेंटला. तिथं समीर नार्वेकरची चौकशी चालू होती. तर समीर नार्वेकरची चौकशी चालू असताना त्याला कुठंतरी गाडीतून घेऊन जाण्यात आलं. तेव्हा समीर नार्वेकरसोबत मी 10 मिनटं बोलले कारण मी चिपळूणवरनं तिथं गेले होते. तर समीर नार्वेकरला बोलत असताना समीर नार्वेकरने मला एक स्टेटमेंट दिलं की EOW वाले त्याच्याकडनं कुठंतरी त्याला वसुलीसाठी घेऊन चाललेत आणि 30 ते 40% ती रक्कम ते ठेवणार आहेत. त्यामुळे माझ्या अंगाला कोणी हात लावू शकत नाही कारण माझ्याकडे पैसा आहे आणि पोलीसवाल्यांना मी पैसा देऊन बाहेर राहील. त्यानंतर 27 सप्टेंबरनंतर समीर नार्वेकरचा फोन बंद झाला. त्याच्या आधी 25 तारखेला त्याचं माझं बोलणं झालं होतं फोनवर. तेव्हा तो म्हटला होता की मॅडम माझ्यावर कंप्लेंट झाल्यात आणि कंप्लेंट झाल्यामुळे बरेचसे लोक मला पकडण्यासाठी येत आहेत किंवा पोलीसवाल्यांनी मला सांगितलं की फोन बंद ठेव आणि कारवाई करतोय असं सगळ्यांना दाखवायला लागेल. तेव्हा तो ऑनलाईन थोड्याशा यवतमाळला थोड्याशा कंप्लेंट झाल्या, नागपुरात थोड्याशा झाल्या आणि तसेच चिपळूणमध्ये आणि बऱ्याच 2-3 ठिकाणी कंप्लेंट झाल्या. पुण्यामध्ये 2 ऑक्टोबर का 3 ऑक्टोबर रोजी मोठी कंप्लेंट झाली. त्याच्यामध्ये सगळ्या 24 जणांचे नाव मेन्शन आहे जे की समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर सोबत त्यांचे बरोबरीचे आरोपी आहेत, त्यांच्या बरोबरीचे लोक आहेत. मला सांगा सर, ह्या लोकांनी निव्वळ पैसा घेतलाय फक्त आणि काय केलं ते त्यांना माहिती आणि परतावा देणं जवळजवळ गेल्या म्हणजे या फेब्रुवारी 2025 पासून बंद केलं. आम्हाला एकच म्हणायचं आहे, खूप सगळे इन्व्हेस्टर असे आहेत का ज्यांची कंडिशन्स कुठेही जाण्याची नाही आहे किंवा घरात त्यांना भाजीपाला पण आणायची कंडिशन त्यांची नाही. काही लोकांनी 10-10 हजारापासून या कंपनीत इन्व्हेस्ट केलेत. तर मला म्हणायचं सर असं आहे की तुम्ही आमच्याकडे थोडं लक्ष द्या. त्यांनी तुमचं नाव घेऊन अशा गोष्टी केल्यात आणि तसंच पोलिसांनीही सांगितले की पोलिसांनी स्वतःच काही इन्व्हेस्टरला सांगितलं होतं की तुम्ही बिंदास इन्व्हेस्ट करा, आम्ही 3 वर्षापासून 4 वर्षापासून चांगला परतावा घेतोय. काही पोलीसवाल्यांचे कोट्यात अमाऊंट आहे, 1 कोटी, 2 कोटी, 4 कोटी, 8-8 कोटी. कॉन्स्टेबलचे तर नावाने 8-8 कोटीची इन्व्हेस्टमेंट कंपनी ते. तर मला म्हणायचं सर एवढंच आहे का अशा एवढे पोलिसांना पैसे येतात कुठून हे मला नाही माहिती,
पण आमची गोरगरिबांची खूप सगळी रक्कम त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. तसेच काही पालकमंत्र्यांचा, काही आमदारांचा, काही खासदारांचा सुद्धा त्याला सपोर्ट आहे, असं तो स्वतःहून बोलतो. तसंच सागर कदम नावाच्या माणसाने, म्हणजे त्यांचा ब्रांच मॅनेजरने काही लेडीजला शिवीगाळ करून बऱ्याच गोष्टी तो बोललेला आहे, धमक्या द्यायचा, कारण की त्यांच्याकडे पैसा आहे असं तो बोलतो. आणि समीर नार्वेकर कुठे हे पोलिसांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, तरी पोलिसवाले त्याला अटक करत नाही आहे. कारण की स्टेटमेंट त्यांनी स्वतः दिलं तर का पोलिसवाले त्याच्याकडनं वसुली करताय. आणि वसुलीसाठी काही जे समीर नार्वेकरचे पहिले काही बिझनेससाठी त्यांनी कोणाला पैसे दिले होते, ते वसुलीसाठी काही ठाणे ऑफिसला किंवा इकडं तिकडं काही लोकांना बोलवण्यात येते. आणि ते मला माहिती आहे, ते मी प्रूफसहित बोलते सर. आणि मला म्हणायचं एवढंच आहे का यांना लवकर अटक करा आणि आम्हाला प्लीज तुम्ही लवकरात लवकर भेटा. मी तुमची लाडकी बहीण बोलते. मी भले तुमच्याकडनं एकही हप्ता मी घेतला नाही आहे, पण मला एक लाडक्या बहिणीला एक रक्षाबंधनासाठी किंवा भाऊबीजेसाठी जे ताटात टाकली जाते नोट, तर ती म्हणून मला एकच विनंती तुम्हाला का मला प्लीज भेटा. आणि ही सगळी गोष्ट किंवा ही सगळी व्यथा माझी ऐकून घ्या आणि याच्यावर योग्य ती कारवाई करा. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही मान्य करा आणि आम्हाला लवकरात लवकर भेटा सर. आम्ही ईमेल्स वगैरे तुम्हाला भरपूर काही पाठवलेले आहे, पण अजून त्याचा काही रिप्लाय आलेला नाही. आणि हे सगळ्या लोकांना लवकरात लवकर पकडा, कारण की जवळजवळ सर हा फ्रॉड 1200 कोटी प्लसचा फ्रॉड आहे. आणि याच्यात काही लोकांची सुसाईड पण केल्यात, काही लोकांना हार्ट अटॅक पण आल्यात, काही लोकांनी स्वतःचा जीव गमावला आहे. आज काही लोक हॉस्पिटलसाठी पण तरसत आहे जाण्यासाठी, अशी कंडिशन सगळ्यांची झाली. त्याच्यामुळे रिक्वेस्ट करते सर, आम्हाला तुम्ही थोडासा वेळ द्या, थोडासा तुमचा वेळ देऊन आम्हाला थोडी रिक्वेस्ट करते सर का प्लीज भेटा. बस, थँक्यू.